नमस्कार विद्यार्थी मित्र हो, सर्वांना नमस्कार. इयत्ता 9वी प्रिपरेशन फॉर द टर्मिनल एक्झामिनेशन सामायिक परीक्षेची पूर्वतयारी बेसिक मूलभूत संबोध इयत्ता 9वी प्रश्नसंग्रह 1 याच्यामध्ये आपण आहोत. 9वीच्या सर्व मित्रांच्यासाठी परत एकदा सांगतोय की तुम्ही 8वीचे सर्व लेक्चर्स आहेत. हे सर्व लेक्चर्स 9वीचे सर्व एक्झाम्पल्स आपण पूर्वी अगदी जून महिन्यामध्ये पूर्ण केलेत. नव्यानं मोठ्या प्रमाणात विद्यार्थी जॉईन होतात. त्या सर्वांचं मनापासून स्वागत, अभिनंदन, सर्वांना वेलकम. तुमच्या टीचर्सना धन्यवाद ज्याने करायला सांगितलं, तुम्हाला जॉईन झालात त्याबद्दल त्यांचंही आभार. पालक बंधू भगिनी तुम्हाला व्हॉट्सअपची व्यवस्था करून देतात त्यांचेही आभार. तुम्हा सर्वांचं मनापासून आमच्या गणित मैत्री चॅनलमध्ये स्वागत बाळांनो. पण गणित मैत्री चॅनलला सबस्क्राईब करा आणि पहिल्यापासूनचे लेक्चर्स शिका. मूलभूत संबोध हा भाग पहिला 9वीचा हा आहे आणि याच्यामध्ये बाळांनो आपल्याला काल पाठीमागच्या तासाच्या वेळेला आपण इथंपर्यंत आलो होतो. मला वाटते क्वेश्चन नंबर वी हॅव टू ऑलरेडी कम्प्लिटेड क्वेश्चन नंबर 6. हे मध्येच बाळांनो जर तुम्ही क्वेश्चन नंबर 6ला जॉईन झालात तर आपण कुठंपर्यंत आलो होतो तिचा पुढचा भाग तुम्हाला कळणार नाही. त्यासाठी सगळे लेक्चर्स तुम्हाला अटेंड व्हायचं आहे. त्यासाठी गणित मैत्री चॅनल सबस्क्राईब करायचं आहे. पहिल्यापासूनचे सर्व लेक्चर्स अटेंड करायचे आहेत आणि मग हा प्रॉब्लेम सेट वगैरे सॉल्व्ह करायचा आहे. आता आपण टर्मिनल एक्झामिनेशनचं प्रिपरेशन्सच्या या टप्प्यामध्ये आहोत. तशी उजळणी हे आपण तुम्हाला समजेल अशा पद्धतीने घेण्याचा प्रयत्न आहे. पण तरी पण आपल्याला पहिल्यापासूनचे लेक्चर्स अटेंड करा, गणित मैत्री चॅनलला सबस्क्राईब करा आणि मग तुम्ही तो जो भाग आहे तो पण भाग तुम्ही नीटपणे करूया, बघूया तो भाग. ओके, तर ठीक आहे. क्वेश्चन नंबर 7ला पण आलो आहे. क्वेश्चन नंबर 6 कंप्लीट केलेत. पुढील विधाने हा बेसिक संबोधचा भाग आहे. मूलभूत संकल्पना स्पष्ट करा. मूलभूत संकल्पना आहेत आणि त्याचा आधार फार मोठा बाळांनो पुढं आहे. पुढील विधाने सशर्त कंडिशनल फॉर्ममध्ये लिहा. सशर्त कंडिशनमध्ये लिहा असा अर्थ. सशर्तमध्ये लिहा. क्वेश्चन नंबर 8 ते लिहिण्याचं एक कौशल्य तुमच्यात निर्माण झालं पाहिजे. यासाठी हा भाग त्याचा फार मोठा उपयोग आपल्या पुढच्या मॅथ्ससाठी होणार आहे. आपल्याला विशेषतः मॅथ्स सेकंडमध्ये सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे सशर्त कंडिशनल ते सेंटेन्स करायचं आहे. काय सेंटेन्स आहे बघा. आता विधान सत्य काय असत्य हे बघू नका तुम्ही. असत्याकडं जाणारं विधान आहे. प्रत्येक वाक्य काय बघा. प्रत्येक समभुज चौकोन हा चौरस असतो. विधान तसं सत्य नाही, पण आपल्याला कंडिशनल बनवायचं काम आहे. सत्य असत्य पडताळायला सांगितलेलं नाही. ते उलट असायला पाहिजे होतं वास्तविक पाहता, पण आहे. आता त्या पद्धतीने आपण करूया. प्रत्येक समभुज चौकोन हा चौरस असतो असं वाक्य आहे. पण त्या वाक्याचं आपल्याला कंडिशनल फॉर्ममध्ये बनवायचं आहे. कंडिशनल म्हणजे जर तर. काय उपयोग आहे त्याचा पुढं कळेल तुम्हाला. ते पक्षसाध्याची निर्मिती ह्या त्या वाक्याशिवाय होणार नाही आहे. त्यामुळे हे विधान आपल्याला पक्षसाध्य ह्या स्वरूपामध्ये लिहिण्याचं कौशल्य डेव्हलप व्हावं असा भाग आहे. हा भाग बाळांनो अशासारखी गणित आपण पहिल्या तासिकेंच्यामध्ये भरपूर सराव घेतला आहे. म्हणून तुम्हाला परत एकदा सांगतो आहे की तुम्ही अटेंड करा ते पहिल्यापासूनचे लेक्चर्स. त्यासाठी गणित मैत्री चॅनल सबस्क्राईब करावं लागेल. एव्हरी रॉम्बस इज अ स्क्वेअर. काय कंडिशनल फॉर्म. इफ अ क्वाड्रिलेटरल इज रॉम्बस. इफ अ क्वाड्रिलेटरल. आता एखादा चौकोन समभुज चौकोन असेल तर तो चौरस असतो. जर एखादा चौकोन समभुज चौकोन असेल, ह्यातलं जर आणि तर मध्ये लिहित असताना 2 महत्त्वाच्या शब्दांच्याकडे अंडरलाईन करायचं आहे. तो चौकोन समभुज आहे आणि चौरस आहे हे 2 महत्त्वाचे शब्द आहेत. त्या शब्दांना अनुसरून आपली शब्दरचना वाक्यरचना करायची असते. ह्या कोरोनाजन्य परिस्थितीमध्ये सुद्धा जी मुलं अभ्यासामध्ये आहेत त्यांना चांगलं फ्युचर लाभणार आहे. या परिस्थितीत सुद्धा अभ्यास करणारा प्रत्येक विद्यार्थी हा यशस्वी होतो. जर एखादा विद्यार्थी अभ्यास करत असेल तर तो यशस्वी होणार आहे. जर एखादा विद्यार्थी अभ्यास असेल तर तो विद्यार्थी हा जी जर एखादा चौकोन कंडिशनल विधान कसं आहे बघा त्याचं. कंडिशनल हाऊ टू मेड दॅट कंडिशनल फॉर्म. जर एखादा चौकोन जर कंडिशनल इफ जर एखादा चौकोन, आता चौकोनाचं चित्रच काढतो मी, समभुज चौकोन असेल आता इथे येणार तर तो चौकोन चौरस असतो असं विधान बनवायचं आहे. जर एखादा चौकोन समभुज चौकोन असेल, जर एखादा चौकोन समभुज
ह्याला पुढंचं आत्ताच भाग पुढं सांगतो. हे कंडिशनलच्या पुढं आपल्याला असं शिकायचं आहे. ह्याला पक्ष म्हणून घेणार आहे पण, आणि तो चौरस असतो हे आपलं प्रूफ राहणार आहे. हे टू प्रूफसाठी येणार आहे. जर एखादा चौकोन समभुज चौकोन असेल तर तो चौरस असतो, असं ते वाक्य आपल्याला बनवता येईल. त्याच्या सत्यतेकडे जाऊ नका, सत्य असत्य बघू नका. दुसरं, अँगल्स इन अ लिनियर पेअर आर सप्लिमेंटरी. angles in a linear pair are supplementary. If the angles are in linear pair, then they are supplementary. If the angles are in linear pair, then they are supplementary. मराठीमध्ये वाक्य बघा, मी मराठीमध्ये लिहून दाखवतोय. ते वाक्य कसं आहे बघा. वाक्य असं आहे, रेषीय जोडीतील जर कोण रेषीय जोडीतील कोण दिले असतील, कोण असतील, जर कोण रेषीय जोडीतील असतील, जर दिलेले कोण, जर एखादा दिलेले कोण रेषीय जोडीतील असतील, तर ते काय असतात सांगा. तर ते पूरक असतात. पूरक हा शब्द महत्त्वाचा. तर ते कोण पूरक असतात. पूरक असतात. आता पूरक असतात म्हणजे काय, ह्या विधानचा नक्की सेंटेन्स तुम्हाला त्याचा अर्थ माहिती आहे. हे त्याचं गिव्हन होणार, पक्ष होणार. कोण रेषीय जोडीतील असणे आणि पूरक असणे हे त्याचं टू प्रूव्ह होणार आहे. पूरक असतात. जर दिलेले कोण रेषीय जोडीतील कोण असतील तर ते कोण पूरक असतात. इफ द, परत आणखी एकदा ऐका काय विधान आहे बघा. सेमीच्या मुलांसाठी विधान असं आहे बघा, अँगल्स आर इन लिनियर पेअर आर सप्लिमेंटरी. असं एक वाक्य आहे. इफ द अँगल्स आर इन लिनियर पेअर देन दे आर सप्लिमेंटरी. इफ द अँगल्स आर इन लिनियर पेअर देन दे आर सप्लिमेंटरी. असं त्याचा आपण कंडिशनल बनवायचा जो फॉर्म आहे हे बघत आपण पुढं जायचं आहे. अशा वाक्यांचा बाळांनो पहिल्यापासूनचा विचार पहिल्या लेक्चरमध्ये केला आहे. तुम्ही ते नीटपणे बघाल, नीटपणे ऐकाल, पहिल्यापासूनचे लेक्चर्स अटेंड कराल म्हणजे तुम्हाला त्याचा आणखीन आनंद घेता येईल. ओके, असं आपल्याला ही विधानं कंडिशनल फॉर्ममध्ये मांडणं, कंडिशनलमध्ये मांडल्यानंतर त्याचं गिव्हन आणि पक्ष मांडणं. काही वेळेला असा प्रश्न येणार आहे, आपण हे पुढं त्या वाक्याचं फिगर बनवा आणि गिव्हन आणि प्रूफ बनवा. हे जास्त चांगल्या रीतीने तुम्हाला समजलं पाहिजे. कारण मॅथ्स सेकंडमध्ये सगळ्यात नको वाटतं मुलांना ते हे गिव्हन आणि प्रूव्ह आणि हाऊ टू प्रूव्ह. जी बेसिक नॉलेजवर आहे ना ते आता सध्या मुलांना नको लागतं. म्हणजे ते 9th स्टँडर्डवरती 8th स्टँडर्डवरती मध्ये सुद्धा असतं आणि ते लागते बाळांना, ते माहिती असायला पाहिजे. आपल्याला मॅथ्स मजबूत करायचं आहे, मॅथ्स चांगल्या रीतीने शिकायचं आहे, तर मॅथ्स सेकंडवरती तसा फुल कमांड असायला पाहिजे. थर्ड सेंटेन्स बघा बाळांनो, सोपं आहे निश्चित, पण ते समजण्यासाठी समजून घेण्याची गरज आहे. कसं वाक्य बघा. हां, त्रिकोण ही 3 रेषाखंडांनी तयार झालेली आकृती असते. बघा वाक्य कसं आहे. त्रिकोण ही 3 रेषाखंडांनी तयार झालेली आकृती असते. ह्या वाक्यामध्ये आपल्याला जरतं आणून स्वतःचा थोडासा बदल करून आपल्याला वाक्य अशी बनवायची. अगदी हे बनवणं हे 11th 12मध्ये पण पाहिजे, इफ देनमध्ये वगैरे पाहिजे. ते त्याचं कॉन्व्हर्स वगैरे तयार करायचं आहे, कॉन्व्हर्स शिकायचं आहे आपल्याला, त्याचा व्यत्यास करायला शिकायचा आहे, त्याचं उलटसुलट मांडणी करायला शिकायची आहे, मग गिव्हन टू प्रूव्हमध्ये जायचं आहे. यासाठी हे बेसिकली समजलं पाहिजे. त्रिकोण ही 3 रेषाखंडांनी बनलेली आकृती असते. सेमीच्या मुलांसाठी लिहित नाही आहेत, पण त्या सेमीच्या मुलांना हे फक्त वाचून दाखवतो बघा. थर्ड सेंटेन्स असा आहे, अ ट्रायंगल इज अ फिगर फॉर्म्ड बाय 3 सेगमेंट्स. ट्रायंगल इज अ फिगर फॉर्म्ड बाय 3 सेगमेंट्स. इफ द फिगर इज अ ट्रायंगल, त्रिकोण महत्त्वाचा शब्द बघा यातला हा. आणि इथली आकृती
रेषाखंडाने तयार झालेली आकृती काय असते? तयार झालेली आकृती काय वाक्य बघा, तयार झालेली आकृती कशी असते? 3 रेषाखंडांनी तयार झालेली ती त्रिकोण ही 3 रेषाखंडांनी तयार झालेली आकृती असते. हां, त्यातला महत्त्वाचा शब्द यातला असा आहे, यातला महत्त्वाचा शब्द बघा ट्रायंगल. आणि इथं आहे 3 रेषाखंडांनी. इफ फिगर इज अ ट्रायंगल देन इट इज फॉर्म्ड बाय 3 सेगमेंट्स. इफ फिगर इज अ ट्रायंगल, जर एखादी आकृती त्रिकोणाची असेल तर ती 3 रेषाखंडापासून बनलेली असते. इफ फिगर इज अ ट्रायंगल इट्स बिकम्स फ्रॉम 3 सेगमेंट्स. इफ द फिगर इज अ ट्रायंगल, जर एखादी आकृती त्रिकोणाची असेल तर ती 3 रेषाखंडापासून बनलेली असते. जर एखादी आकृती त्रिकोण असेल, जर एखादी आकृती जर एखादी आकृती त्रिकोणाची असेल किंवा त्रिकोण असेल तर ती 3 रेषाखंडांनी बनली असते. रेषाखंडांनी बनलेली असते. त्याचा व्यत्यास, मग हे परत झालं बघा, ह्याला पक्ष म्हणायचं, हां हे पक्ष म्हणायचं, हे काय म्हणायचं, साध्य म्हणायचं, मग त्याचं फिगर बनवायचं. हां, परत एकदा ऐका बघा कसं वाक्य आहे. अ ट्रायंगल इज अ फिगर फॉर्म्ड बाय 3 सेगमेंट्स. इफ द फिगर इज अ ट्रायंगल, दिलेली आकृती त्रिकोणाची असेल, देन इट इज फॉर्म्ड बाय 3 सेगमेंट्स. इफ अ फिगर इज अ ट्रायंगल देन इट इज मेड बाय 3 सेगमेंट्स. जर एखादी आकृती त्रिकोणाची असेल तर ती 3 रेषाखंडापासून बनलेली असते. मराठीचं नॉलेज पाहिजे थोडंसं. जर तरला इन्क्लूड करायचं आहे आपल्याला इथं. या संकल्पना आणायचं, जर आणि तर ह्यांना इथं आणायचं आहे आपल्याला. जर तर ही कन्सेप्ट इथं आणायची आहे. बघूया तर मग. ओके, तर त्रिकोण ही 3 रेषाखंडांनी बनलेली तयार झालेली आकृती असते. जर एखादी आकृती त्रिकोणाची असेल तर ती 3 रेषाखंडापासून बनलेली असते. बघा, टू टेक, त्याचं टेन्शन नाही, त्याचा आनंद घ्या. ह्याच्यापेक्षा वेगळ्या पद्धतीने काय करता आलं तर तुम्ही जरूर करा. जर एखादा त्रिकोण दिला असेल तर तो 3 रेषाखंडापासून बनलेला असतो. जर एखादी आकृती त्रिकोणाची असेल तर ती निश्चितपणे 3 आणि 3च सेगमेंटपासून बनलेली असते, असा त्याचा अर्थ होतो. इफ द फिगर इज अ ट्रायंगल देन इट इज फॉर्म्ड बाय 3 सेगमेंट्स. त्रिकोण ही 3 रेषाखंडापासून बनलेली आकृती आहे. जर एखादी आकृती त्रिकोणाची असेल तर ती 3 रेषाखंडापासून बनलेली असते. ओके बाळांनो, चला तर मग पुढचं एक्झाम्पल बघूया. पुढच्यामध्ये कोणती अपेक्षा आहे बघूया. पुढचं विधान कसं आहे बघा. चौथं विधान मराठीतून लिहितो. परत मराठीच्या मुलांच्यासाठी जरासं जास्त लागतं. सेमीची मुलं जराशी आहेत छान, ती समजून घेतील. केवळ गणित भाग 1 मधला भाग येतो बघा. केवळ 2च विभाजक असतील, 2च विभाजक असतील, 2च विभाजक असलेल्या असतील म्हटलं की थर येणार, असलेल्या संख्यांना मूळ संख्या म्हणतात. मूळ संख्या म्हणतात. मूळ संख्या ही कन्सेप्ट क्लिअर आहे का बघा अजून एकदा. मूळ संख्या कोणत्या? मूळ संख्येची सुरुवात कुठनं होते बाळांनो? हां, कुठनं होते? 2, 3, 5, 7 ह्या मूळ संख्या. त्याचे 2च विभाजक आहेत फक्त. तो 2 आणि 1, 3 आणि 1, 5 आणि 1 ह्याच्याशिवाय कुठलाही ह्याला विभाजक असत नाही. 17, 19, 19 × 1
ते दोनच, केवळ दोनच विभाजक असलेल्या संख्यांना मूळ संख्या असे म्हणतात. जर एखाद्या संख्येला दोनच विभाजक असतील, जर एखाद्या संख्येला दोनच विभाजक असतील तर ती संख्या मूळ संख्या असते किंवा त्या संख्येला मूळ संख्याच म्हणतात. तुमच्यामध्ये थोडं थोडं हळूहळू टप्पे असं तयार होईल. जर एखाद्या संख्येला दोनच विभाजक असतील तर त्या संख्यांना मूळ संख्या असे म्हणतात. जर एखाद्या संख्येला दोनच विभाजक असतील तर त्या संख्येला मूळ संख्या असे म्हणतात. हां, नंबर हॅविंग ओनली टू डिव्हिजर्स, ओनली टू डिव्हिजर्स, विभाजक, विभाजक हा शब्द, डिव्हिजर्स. इफ काय आहे बघा, डिव्हिजर्स. हां, अ नंबर हॅविंग ओनली टू डिव्हायजर्स इज कॉल्ड ॲज प्राईम. मूळ संख्या इज कॉल्ड ॲज प्राईम, मूळ प्राईम नंबर. बघूया तर सेमीची मुलं कसं करतील. इफ अ नंबर हॅविंग ओनली टू डिव्हिजर्स, इफ अ नंबर हॅविंग ओनली टू डिव्हिजर्स देन इट इज कॉल्ड ॲज प्राईम नंबर. जर एखाद्या संख्येला दोनच विभाजक असतील तर त्या संख्येला पण मूळ संख्याच म्हणतो, मूळ संख्या म्हणतो. इफ अ नंबर हॅविंग ओनली टू डिव्हिजर्स. आता व्हाय 15 इज नॉट अ प्राईम नंबर? It has 15 has 3, 5, 15, 1. 15 have 4 divisors, not only 2 divisors. Therefore, 15 cannot be a prime number. Okay. 23 is a prime number. Why? 23 into 1, only 2 divisors having that number. एखाद्या या संख्येला दोनापेक्षा जास्त विभाजक आहेत म्हणून ती संख्या मूळ संख्या म्हणून आपण कन्सिडर करणार नाही. ओके. जर एखाद्या संख्येला दोनच विभाजक असतील तर त्या संख्येला मूळ संख्या म्हणतात. इफ अ नंबर हॅविंग ओनली टू डिव्हिजर्स देन दॅट नंबर इज कॉल्ड ॲज प्राईम नंबर. ओके बाळांनो, अंडरस्टूड दॅट. हे जर तर, इफ देन, हे कंडिशनल मानणं, या गोष्टी आपल्याला ह्या पुढच्या फिनॉमिनाज लर्न करण्यासाठी शिकायचं होतं. आता पुढच्या भागामध्ये आपल्याला नुसताच हे करायचं नाही आहे, तर त्याचं आपल्याला कंडिशनल बनवायचं नाही आहे, त्याचं कॉन्व्हर्ससुद्धा लिहायचं आहे. व्यत्यास. जर एखादी आकृती त्रिकोणाची असेल तर ती 3 रेषाखंडापासून बनली. त्याचा व्यत्यास काय होणार बघा. जर एखादी आकृती 3 रेषाखंडापासून बनली असेल तर ती त्रिकोण असते. जर एखादी संख्या मूळ संख्या असेल तर तिला फक्त 2च विभाजक असतात. हा त्याचा व्यत्यास, ह्याचा कॉन्व्हर्स होईल. बघा, मी याचा कॉन्व्हर्स लिहून दाखवतो. जर एखाद्या संख्येला, याचा कॉन्व्हर्स म्हणजे ह्यांची अदलाबदल करायची आपल्याला, यांची विधानांची, ह्या विधानांची, म्हणजे तरच्या पुढचा भाग पहिल्यांदा घ्यायचा आहे आणि नंतर ह्याला विरुद्ध बाजूला घ्यायचा आहे. ह्याला आपण कॉन्व्हर्स असं म्हणतो बाळांनो. कॉन्व्हर्स, व्यत्यास. तरी हा बाळांनो पहिल्यापासूनचा भाग आपण पहिल्या जून जुलैमध्ये पूर्ण केला आहे. तुम्ही पहिल्यापासूनचे लेक्चर निश्चितपणे अटेंड कराल. मोठ्या संख्येने जॉईन होत आहेत त्याबद्दल तुम्हाला लाख शुभेच्छा बाळांनो. आमचं गणित मैत्री माझं चॅनल आहे. गणित मैत्री चॅनलला बाळांनो सबस्क्राईब करायला मात्र निश्चित विसरू नका. सगळ्यांना हार्टली रिक्वेस्ट आहे की आपण ते करणार आहात, करून तुम्ही कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो. आमची ताकद वाढा. तुमचे आणि मॅथ्स टीचर सेमच आहेत. मीच ते काम करतो आहे. फक्त केवळ ह्या टेक्नॉलॉजीमुळं आम्हाला जे टेक्नॉलॉजिस्ट जी मदत करतात त्या टेक्नॉलॉजींचा आनंद वाढवण्यासाठी बाळांनो, किंवा माझं मूल्यमापन हे तुम्ही माझ्याबरोबर आहात, तुम्ही माझं तास ऑब्झर्व करताय, ह्याचं एकमेव प्रूफ म्हणजे बाळांनो तुम्ही गणित मैत्री चॅनलला सबस्क्राईब करा. हां, काही आपण कोडी वगैरे गणितातील मनोरंजक पाठवतो आहे. उत्तरं वेळेत देऊन त्यांना काहीतरी पुरस्कार वगैरे देण्याची योजना आपण लवकरच सुरू करतो आहे. त्यामुळं गणित मैत्रीचं लवकर कोडं तुमच्यापर्यंत पोहोचायचं असेल तर गणित मैत्री चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केलेल्यांना ते टाकल्या मिळतं आणि नॉन सबस्क्राईबवाल्यांना ते उशिरा मिळतं. त्यामुळं गणित मैत्री चॅनल सबस्क्राईब करा की दररोजचे लेक्चर्स डाउनलोड आपोआप होतात आणि आपोआप तुमच्यापर्यंत पोहोचतात लवकर. अजून व्हॉट्सअपवर जे आहेत फक्त ज्यांनी सबस्क्राईब केलं नाही त्यांना मात्र ते अजून मिळालेलं नसतं. ही सगळं एकत्रितरित्या करण्यासाठी तुम्ही गणित मैत्री चॅनलला सबस्क्राईब करा असे एक हार्टली रिक्वेस्ट करतो.
असा बाळांनो हा 7वा प्रश्न होता. आता आपण 8व्या प्रश्नामध्ये येऊया. पुढील विधानांचे व्यत्यास लिहा. आता त्याने कंडिशनल लिहूनच दिले. काय लिहून दिले बघा. क्वेश्चन नंबर 8 कंडिशनल त्यांनी करूनच दिले. एखाद्या बहुभुजाकृतीच्या कोनांच्या मापांची बेरीज. एखाद्या 8वं क्वेश्चन व्यत्यास लिहा. व्यत्यास कॉन्व्हर्स लिहायचा आहे. बघूया कॉन्व्हर्स कसा लिहायचा तो. सेंटेन्स कसा आहे बघा बाळांनो. विधान कसं आहे बघा. जर एखाद्या बहुभुजाकृती एकापेक्षा जास्त भुजा असणाऱ्या बहुभुजाकृतीच्या एक आकृती आहे. कोनांच्या मापांची बेरीज 180 असेल. आता इथं मात्र असं आलं बघा. तर ती आकृती ओके बघा. तर ती आकृती म्हणजे ती बहुभुजाकृती. तर ती बहुभुजाकृती त्रिकोण असते असं त्याने आता हे कंडिशनल बनवायचं गरजच नाही. जर तर आहेच नाही. आताच्या वाक्याचं जे पक्ष झालं ना ते हे पक्ष हे आणि साध्य हे बरोबर ह्याचा विषय नाही. पण ह्याचा व्यत्यास बनवायचा आहे. व्यत्यास म्हणजे काय बघा. जर आकाशात ढग आले तरच पाऊस पडतो. जर पाऊस पडला असेल तर पूर्वी ढग आले असले पाहिजे. जर एखादा विद्यार्थी अभ्यास करत असेल तर तो चांगल्या गुणाने उत्तीर्ण होतो. जर एखादा विद्यार्थी अभ्यास करत असेल अभ्यास करणे तो चांगल्या गुणाने उत्तीर्ण होणे तर तो चांगल्या गुणाने उत्तीर्ण होतो. आता फक्त त्याचा व्यत्यास म्हणजे ते उत्तीर्ण आणि अभ्यास ह्या शब्दांची बदल. तिकडचं उत्तीर्ण इकडे येणार. आता जर एखादा विद्यार्थी चांगल्या गुणाने उत्तीर्ण झाला असेल तर तो नियमित अभ्यास करत असला पाहिजे. नियमित अभ्यास करणारा विद्यार्थी चांगल्या गुणाने उत्तीर्ण होतो. नियमित अभ्यास करणारा विद्यार्थी चांगल्या गुणाने उत्तीर्ण होतो. जर एखादा विद्यार्थी चांगल्या गुणाने उत्तीर्ण झाला असेल तर तो नियमित अभ्यास करतो. ह्या बाजूंची अदलाबदल करायची आहे. लक्षात. त्याला म्हणायचं त्याचं कॉन्व्हर्स आणि त्याचं व्यत्यास. ह्याचं व्यत्यास ह्या विधानाचं व्यत्यास करायचं आहे आपल्याला. बघूया सेमीच्या मुलांसाठी थोडंसं. सेमीच्या मुलांनी जर असं नीटपणे बघा की काय आहे. आठवं. इफ द सम ऑफ मेजर्स ऑफ अँगल्स इन फिगर सम ऑफ अँगल्स इन फिगर इज 180. सम ऑफ मेजर्स ऑफ अँगल्स इन फिगर अँगल फिगर इज 180 देन द फिगर इज ट्रायंगल. इफ आता बहुभुजाकृती आहे तरी फिगर शब्द वापरला तिथं. जर एखाद्या बहुभुजाकृतीच्या जर एखादी बहुभुजाकृती त्रिकोणाच्या तर ह्यांच्यात अदलाबदल करायची आपल्याला. इथलं बघा बहुभुजाकृती कोणांच्या मापांची बेरीज 180 हे पक्ष आहे हे गिवन आहे आणि वी हॅव टू प्रूव्ह दॅट ट्रायंगल. जर एखादी बहुभुजाकृती त्रिकोण असेल किंवा जर एखादी आकृती त्रिकोणाची असेल तर त्याच्या कोणाच्या मापांची बेरीज. आता मी जरा थोडक्यात करतो. बहुभुजाकृती शब्द वापरलाच पाहिजे असं नाही. जर एखादी आकृती किंवा जर एखादी बहुभुजाकृती जर असं करूया ठीक आहे असंच करूया. जर एखादी बहुभुजाकृती किंवा फिगर म्हटला तर चालेल कृती त्रिकोण असेल बघा तर हा त्रिकोण हा जो शब्द आहे तो इकडे आला
जर एखादी आकृती त्रिकोणाची असेल किंवा बहुभुज आकृतीच्या ऐवजी तुम्ही त्रिकोण म्हटला तरी चालतं. त्रिकोण असेल, बहुभुज आकृतीच्या ऐवजी शब्द काढला तरी चालेल. एखादी बहुभुज त्रिकोण असेल तर काय होणार सांगा आता, बोला बाळांनो, काय होणार सांगा. तर त्यांच्या कोणांच्या, तर त्या बहुभुज आकृतीच्या तिच्या कोणांच्या मापांची बेरीज 180 अंश असते. ह्या दोन बाजूंची अदलाबदल होणं ह्याला म्हणतात व्यत्यास. एखादी बहुभुजाकृतीच्या कोणांच्या मापाची बेरीज 180 असणे आणि तर तो त्रिकोण असतो. जर एखादा आकृती त्रिकोणाची दिली असेल तर त्याच्या कोणाच्या मापांची बेरीज 180 असते. जर एखादा विद्यार्थी नियमित अभ्यास करत असेल तर तो चांगल्या गुणाने उत्तीर्ण होतो. जर एखादा विद्यार्थी चांगल्या गुणाने उत्तीर्ण झाला असेल तर तो नियमित अभ्यास करत असला पाहिजे. हा त्याचा व्यत्यास. आता गिवन आणि पक्षमध्ये पुन्हा अदलाबदल झाली. हा त्याचा व्यत्यास आहे. व्यत्यासवरून भरपूर ॲप्लिकेशन्स आपल्याला करायचे आहेत. त्रिकोणाच्या कोणाच्या मापाची बेरीज 180 असते. जर एखाद्या आकृतीच्या 3 कोणाच्या मापाची बेरीज 180 आल्या तर तो निश्चितपणे त्रिकोण असला पाहिजे. ह्याचे ॲप्लिकेशन्स आपल्याला पुढे करायचे आहेत. भरपूर विधानं शिकायचे आहेत, त्याचे कॉन्व्हर्स शिकायचे आहेत आणि मग त्याचे ॲप्लिकेशन. समांतर रेषांना एका छेदिकेने छेदले असता निर्माण होणारे उत्क्रम कोण एकरूप असतात. जर बाळांनो उत्क्रम कोणच एकरूप दिले असतील तर तुम्ही लक्षात घ्या, जर हा कोण आणि हा कोण, समजा असे 2 रेषा आहेत, इथे कोण आहे, हा कोण 70चा आहे आणि हा कोण 70चा आहे. आता ह्या 2 रेषा समांतर आहेत का, कारण उत्क्रम कोण एकरूप आहेत म्हणून त्या रेषा समांतर. हे त्याचं ॲप्लिकेशन झालं. संगत कोण एकरूप असतील तर त्या रेषा समांतर असतात. हा 100चा आहे, हा 100चा आहे. आता संगत कोण एकरूप असतील तर रेषा समांतर असेल तर संगत कोण एकरूप. असं ह्या भूमितीमधल्या विधानांचे व्यत्यास आपल्याला अप्लाय करायचे आहेत. अप्लाय करण्यासाठी तो व्यत्यास ही संकल्पना मूलभूत सुबोधमध्ये लेखक मंडळींनी घेतल्या आणि ती कळून घ्यायची आहे. सगळे व्यत्यास, ते विधान आपल्याला माहिती असायला पाहिजे. यासाठी बाळांनो सर्व एक्झाम्पल्स टेक्स्टबुकमधले मी याच्यापूर्वी घेतलेत, हे सगळेच्या सगळे घेतले, ते नीट अटेंड करा. सर्वांनी लक्ष देऊन बघा. प्लीज, आय एम हार्टली रिक्वेस्ट टू यू, गणित मैत्री चॅनलला सबस्क्राईब करा. भरपूर कोड्यांचा भाग आपण घेतोय. प्रश्नपत्रिका, नमुना प्रश्नपत्रिका, उत्तरपत्रिका, मुलांचे ऑनलाईन डिस्कशन, पालकांना प्रबोधन, ह्या साऱ्या गोष्टींचा उपभोग घेण्यासाठी आपल्याला गणित मैत्री चॅनलला बाळांनो सबस्क्राईब करायला विसरू नका. ते माझं चॅनल आहे. आपण दररोज ऑब्झर्व करा, दररोज तास बघत चला. हार्टली रिक्वेस्ट टू यू, गणित मैत्री चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे लगेच सगळे लेक्चर्स तुमच्याकडं अपडेट होतील. तुम्हाला आपल्याला ते शिकण्यासाठी मदत होईल. थँक्यू बाळांनो. परत आपण लवकरच भेटूया. ओके.